अधिक महिना हा खूप पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान विष्णूचा जप आणि तुळशीचा पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. दररोज सकाळी तुळशीसमोर दिवा लावा आणि तुळशीला पाणी अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. असं केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन शांत राहतं. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात केलेली पूजा, जप आणि दान याला खूप महत्त्व असतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे अधिक महिन्यात विष्णू जप आणि तुळशीची पूजा का करावी आणि त्याचे फायदे काय आहे. हिंदू धर्मात अधिक महिन्याला पुरुषोत्तम महिना असं म्हटलं जातं. हा महिना भगवान विष्णूंना प्रिय मानला जातो. असं म्हणतात की या महिन्यात मनापासून केलेली भक्ती लवकरच फळ देते. घरात सुख शांती टिकून राहते आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे या महिन्यात अनेक लोक जप, तप, दान आणि पूजा करतात. तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. दररोज सकाळी तुळशीसमोर दिवा लावा आणि पूजा केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहतं. तुळशीला पाणी अर्पण करा. थोडीसे हळद कुंकू लावा आणि मनापासून प्रार्थना करा आणि तुळशीभोवती 3 किंवा 11 प्रदक्षिणा घातल्याने पुण्य मिळते आणि असं मानतात की शांत मनाने भगवान विष्णूंचा जप केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. कमीत कमी 21 वेळा किंवा 108 वेळा हा मंत्र म्हणावा. सकाळी मंत्र म्हणायची विधी म्हणजे सकाळी स्नान करून देवासमोर दिवा लावून मंत्र म्हणावा किंवा संध्याकाळी हा मंत्र म्हणला तरी चालतं. मित्रांनो, अधिक महिन्यात केलेले छोटेसे भक्ती ही खूप महत्त्वाची मानली जाते. दररोज काही मिनिटे विष्णू जप आणि तुळशीची पूजा केल्याने मला शांती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. दररोज काही मिनिटं विष्णू जप तुळशी केल्याने मला शांती मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण राहतं. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्हाला या महिन्यामध्ये खूप सारे आणि बघा, एक तुम्हाला विशेष म्हणजे रोज तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे महिन्यामध्ये. हा दिवा लावल्याने तुम्हाला खूपच पुण्य लाभणार आहे. दान धर्मापेक्षाही एवढं म्हणजे याला दिव्याला खूप महत्त्व दिलं आहे अधिक महिन्यात. त्याच्यामुळे या महिन्यात तुम्ही अखंड दिवा जर लावला तर खूपच चांगलं. न विसता जेव्हा आपल्या दिव्याला काजळी येते तेव्हा आपण तो दुसरा दिवा प्रज्वलित करून अगोदरचा दिवाची काजळी काढून घ्यायची आणि तो दिवा पुन्हा पेटवून द्यायचा. जेव्हा काजळ येईल तेव्हा एक नवीन दिवा घ्यायचा आणि तो प्रज्वलित करून तेव्हा दिव्याची काजळी काढायची. अशा प्रकारे तुम्ही एक महिनाभर तुम्ही अधिक महिन्यात दिवा प्रज्वलित करा आणि अखंड दिवा प्रज्वलित करा. असं केल्यानं तुम्हाला खूप पुण्य आणि सकारात्मक शक्ती इथली वाढेल. घरात लक्ष्मी प्राप्त होईल आणि तुम्ही मागसाल ते तुम्हाला मिळेल. असा हा दिव्याचा एक अद्भुत उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. ह्या सेवा ह्या केंद्रातल्या असतात बघा. ह्या काही मनानं कोणी सांगत नाही. या स्वामी केंद्रातील सेवा असल्याने तुम्ही ह्या मनापासून करत जा. छोट्याशा सेवा असतात पण जर केल्या ना त्याचं फळ खूप मोठं काही मिळतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.